बटन्स का दिले कोणते? आता 26 मध्ये त्यांना येत असेल ना स्क्रीन टच. नाही, हे नाही. पॅनल टच पॅनल टच पॅनल. टच पॅनल आहे टॉप मॉडेल म्हटलं हम्म. नॉर्मली Touch सगळी panel. touch हे अगोदरचं आहे panel. का? हा हे डेमोची गाडी आहे ना. अच्छा अच्छा. बरेच दिवस झाले. त्याला पार्क स्विच वगैरे नाही का इथे? कुठला ऑटो होल्ड वगैरे पार्कची नाही. अच्छा. ऑटो पार्क आहे ना पुढचं ते काय ओके ओके. हे आहे याला हँड ब्रेक. Handbrake Parking आहे ना, मध्ये auto आहे hold सध्या. reverse ला. मागं नाही म्हणत. चालू गाडी जाऊ ओके. पार्किंगचं याचं सिम्बल वगैरे लाईट वगैरे काय नाही लागत का? नाही पार्किंग ब्रेक रिलॅक्स झालं. तिथं रेड लाईट पाहिजे होती ना का बरं असं काहीतरी गडबड आहे. आणि पार्क सुद्धा बसलेला आहे त्याच्यामुळे नाही गाडी निघत आता निघली गाडी आता सोडा. सोडलं. नाही नाही बसला रे काढा आपण. ऍक्सिलरेट हां, करा फक्त जाऊ आधी. द्या. थोडं सेव्ह व्हायला लागते त्याला. ओके. त्याला आहे ना तो कलर पाहिजे नॉर्मली कलर येतो ना पार्क स्विच आपल्याला इकडूनच टाकू का रे हर्ष मागून? टाका मागूनच टाका राईट नाही ओके. डायरेक्ट शॉपअपचं टेस्ट होती गाडीची हम्म. काय सीट बेल्ट कोणता? बस. याचा जो डिस्प्ले आहे त्याचा हे बदलत असेल ना थीम बदलत असेल ना हा त्याची पुढची जी व्हाईटवाली येते होते ना. त्याला मोड पण आहे. आता एवढं आहे तेवढं 2 स्क्रीन आहेत हे बेस पण नाही तर त्याला आत्ताच्या की कसं आहे ही एकच येते बेसला नाही नाही 2 मोठ्या स्क्रीन आहेत ना आता. बेसला बेसला तो- स्क्रीनच नाही आहे. एकदम बेस वेरियंट जे आहे ना. हां. सेकंड बेसला त्याला असेल screen. स्क्रीन ना? हा सेकंड बेस पासून आहे. डिझेल समजा ऑटोमॅटिक असेल सेम स्ट्रक्चर सगळं. हा सेम. डिझेल आणि पेट्रोल काय फरक नसते फक्त वेरियंट वाईज चेंज होतो तुमचा Okay. जेवढं वरती असेल तसं. हे पेट्रोल आहे ना? पेट्रोल आहे. ओके. इकडे रस्ते भारी आहे तुम्हाला. मोठे रस्ते चांगले आहेत, सगळे मोठे रस्ते हे आणखी 7-8 वर्षांनी बघायचं या रस्त्यांचं काय हाल आहेत. ती एकदाच बांधणार हा. आहे डबल नाही बांधणार ते आत्ता बनले तेच जुनी झाली का गेली तसे रस्ते चांगली बनले आता रहदारी नाही ना आतली. रस्ते मस्त आहेत. मोठ्या गाड्या थोडी नेतात तिथं बारक्याच गाड्या आहेत आपल्या हम्म. त्यामुळे काही सीन नाही हे सगळ्यांनी सीट बेल्ट लावलेले आहेत ना? हम्म. स्कूटीच्या पुढे गेलो मी ब्रेक मारणार बरं का जोरात. थांबा ब्रेक मारशील माझं इथं तोंड फुटलं. रेडी का? रेडी? टेस्टिंग पुढे जाशील डायरेक्ट ठीक आहे ब्रेकिंग. टर्बो आहे ना? टर्बो नाही, नाही. नॉर्मल. Not turbo? पेट्रोल इंजिन आहे. टर्बोच्या मानाने मग हर्ष पिकअप चांगला आहे रे. सॉरी नॉन टर्बोच्या मानाने आहे ना थोडा ऑफला काय म्हणतात ऑफ रोड टाईपचा पॅच आहे. डायरेक्ट आपल्याला फील होतं काय आहे कुठे. थोडी साईड टू साईड आहे बरं का हर्षद. साईड टू साईड आहे थोडी. डॅम्पर तो FDD वाला नाही येत नाही आता पहिली कुठली कार आहे आपल्याकडे? पहिली आमच्याकडे बोलेरो होती ती विकली आम्ही. आता त्याच्या कम्पेअरमध्ये हा एक्सपिरियन्स जरा प्लस आहे. त्या कम्पॅरेटिव्हली तिचे सस्पेन्शन बेल्ट वाले होते ना सर. पट्टा पट्टे पुढे इंडिपेंडेंट सॉरी पुढे विशबोन मागे पट्टा. हा पुढे विशबोन मागे पट्टा. हा. ती फक्त माग आदळती ती गाडी. पिकअप आहे ना तसं पाहिलं हम्म. तर पिकअपच झाला हा फक्त पुढचा ॲक्सल जर सॉलिड केला पिकअपच झालं ते. बुलेटचंच पिकअप मॉडेल हा
आपण डिस्टन्स किती नेऊ शकतो टेस्ट ड्राईव्हला इथे पूर्ण 10 ह्याला किलोमीटर जास्तीत जास्त. 10 किलोमीटर ना. ठीक आहे मग तसं RTOच्या तिकडून घेऊ का हर्षद? ते असं मोकळा असतं ना रस्ता. 1-2 किलोमीटर झालं चला. इथं युटर्न मारा पुढून घेता पुढून गेलं तरी चालेल. हा, पुढून हम्म. घ्या. 10 किलोमीटरचा राऊंड नाही होणार तसं. नाही होणार तेवढा. टाटावाले असे घरापाशी येतात का टेस्ट ड्राईव्हला? हम्म. नाही टाटावाले कुठे आहेत? नाही आहेत ना. टाटावाले तिकडेच बोलवतो. टाटाचं घेतलं होतं ना आम्ही. टेस्ट ड्राईव्ह. टाकतोय. पेट्रोल गाडीत लगेच रेव होते आहे ना. मोड आहे ना तिला. स्मोट वगैरे मध्ये टाका बरं. स्पोर्ट. रिस्पॉन्स लगेच देते आहे ना. मगच थोडं आपण पुश केलं होतं एक थोडा लॅग घेतला त्याने. 60 किलोमीटर स्पीड दाखवते रस्त्यात. होते नॉर्मल. लिमिट. ओके. कशाने येते याने ना. ओ नाईस नाईस. त्याला डिझेल काय आहे? डिझेलचं काय मायलेज वगैरे देईल? ऑटोमॅटिक. नाही मॅन्युअल. समजा हायवे आमचं रनिंग आहे कंटिन्युअसली. हा 20+ पण जाते मॅन्युअल ट्रान्समिशन हायवेला. ओके कूल. आम्ही इथून जायची काश्मीरला जाऊ कधी गेले होते माहिती का? ती मॅन्युअल होती ना. मॅन्युअल होती जीएस मॉडेल त्यामुळे चांगलं मायलेज काढते कुठलं पण 17-8. ट्रान्समिशन. 17-8 डिझेल कसं आहे? सगळं आहे डिझेल होता काहीच करायचं नव्हतं. हो. डिझेल कसं आहे? नॉन टर्बो आहे का इंजिन? डिझेल मध्ये टर्बो नाही. ते पण non-turbo आहे. इंजिन. हा ओके. 1500 cc वाला पण त्याच्यात ताकद जास्त आहे. टॉर्क जास्त आहे ना. हेवी इंजिन आहे ना. हम्म. त्याची ते पहिलं होतं का हां त्याची याची 25 एवढी बरं का कसं काय माहिती गाडी लॉंग रूटला गेली. ग्रेट आहे त्याची. 25 ला राहते त्याची 25 एवढी बापरे. कोणती डिझेल? डिझेल डेंजर आहे मग. कसं काय काढतं ते? त्याचीच गाडी असं 25 काढतात ना. डिझेल गाडी मायलेज त्याचं चालवणं तसं असेल रे. हा ड्रायव्हिंग हा. स्टेबिलिटी डिफरंट असते. ड्रायव्हिंग 25 एवढी लॉंग रूटला ड्रायव्हिंग त्याची तशी असेल मस्त. देतात ना. तेच म्हणते तुम्हाला 20+ पण जाते तुम्ही 25 का नाही. इथनंच राईट टाकतो बाबा. सरळ सरळ थोडा ब्लाइंड स्पॉट आहे बरं का रे या एरियात. सगळ्या गाड्या नाही थोडा पिल्या नाही. हां ओके. टर्बो इंजिन जे होतं ना 15 cc वाला त्या दिवशी तुम्ही आलते डिस्प्लेला लावलेलं ते टर्बो इंजिन होतं क्रेटाचं. ओ 25च्या याची स्टॉकमध्ये सेम हेच मॉडेल आहे 6 ऑप्शन. फायनल कडे तिला डिस्काउंट ऑन रोड का? डिस्काउंट road होईल का? तिला चांगला. ऑन रोड Okay. प्राइसिंग तिची 24 पर्यंत आहे. भेटून जाईल चांगला डिस्काउंट. ओके आपल्याला लिफ्ट जायचं इथनं. मॉलपासून घेता. हां हे बघ ना हे मस्त आहे. 360. ब्लाइंड स्पॉट. हा तेच ना तुम्हाला तेच म्हटलं हे रिवेल आहे ना हम्म. ते तिथे येतं इकडे नाही दिसत. इथे येतं का? हा तिथे येते मी तुम्हाला तेच सांगत होतो का ओके ओके. बाकी सगळ्या गाड्यांना इकडे येते हे रिवेल मध्ये येते इलेक्ट्रिकला. आणि त्याला इथे पण येतं ना रे वरती या मिररला पण येतं. तो डायरेक्ट कॅमेरा आहे. ब्ल्यू लिंकचे फीचर्स. तो डायरेक्ट कॅमेरा आहे. मिरर म्हणजे डायरेक्ट कॅमेराचे. ते हिट होतं जास्त वेळ चालू ठेवला. गरम होतं लगेच.
चालवतो का हर्षद जरा? चालू मी मागे एक्सपिरियन्स घेतो जरा. गाडीमध्ये फ्यूल कमी आहे. ओके. नॉर्मलला टाकू का? आपल्याला रिटर्न जायचं डायरेक्ट राईट मला. हां. आम्हाला पण जायचंय. तुम्हाला तिथूनच पुढे जायचं ना. इथनंच टाकून तिथं. मी रिटर्नच्याच रस्त्याला येणार आहे. मी इकडे आम्ही इथे घेतो पुढे राईटला टाकून. तसं मग आपण याच्यातनं जाऊ, चौकातनं जाऊ. इथं बसताय का तुम्ही? मागे बसतो. पार्कमध्ये न्यूट्रल टाकलं तरी चालेल. लागला ना? ठीक आहे. ऑटो होल्ड झाले. कसं मला मागच्या कम्फर्टचा पण अंदाज येईल. सीट मागं करून बस तुझ्या हिशोबाने. ए न्यू मॉडेलमध्ये मागे जास्त स्पेस आहे रे हर्षद. याच्यात मागे जास्त स्पेस आहे. काही चेंज केलं का त्यांनी? बस आहे ना का बरं आहे बसलं. डिस्प्ले असा आहे याचा. लेडीजला आहे ऑन. टाटाच्या गाड्याचं लय हार्ड आहे. त्या जोरात दाबायला लागतं ना. त्यामुळे क्रेटावाले कंटिन्यू हॉर्न मारत असतात ते. सुझुकीचं पण लय इझी आहे. क्रेटाचं हॉर्न म्हणजे फेमस झालंय. आवाज फेमसपेक्षा इनफेमस झालाय तो. खूप प्रसिद्धी आली त्याला. त्याची तसंच लागतं. हे एवढंच ओपन होतंय का सनरूफचं हे फ्लॅप की अजून मागे येत आहे ना? ओके. फक्त क्लास करा. याला डिव्हिलियस आहे काय? सिंगचं बटन आहे. दोन साईड. तिकडचं ड्रायव्हर को ड्रायव्हर. हे असे बटन ठेवायला पाहिजे रे एसी त्याचे. कसले ते टच स्क्रीन पेक्षा हे बटन जास्त इझी पडतात तसे, पण हां. लुकला टच स्क्रीन चांगलं वाटतं. अरे 26 मध्ये हो, टच पण- स्क्रीनच आहे. हो, ते झालं पण म्हणजे- चालवताना कोण लक्ष द्या. थांब सिग्नल आहे. घेत नाही पुढं. इथंच लावतो. तिकडे वाटलं डायरेक्ट सर्व्हिसला टाक. हवाला काय इमर्जन्सी कॉल. SOS. मी काय ब्लूलिंक याचा ॲप वगैरे काय? ओके. आता समजा आम्हाला यातले नॉन काय म्हणतात फक्त इसेन्शियल फीचर्स वगैरे असं व्हेरियंट पाहिजे एखादं की अँड्रॉइड ऑटो वगैरे देन काय म्हणतात 360 पर्यंत 360 हवा आहे. 360 मध्ये मग याच्यातच जावं लागेल पुढच्या वेळी. 360 तुम्ही टाकू शकता ना एसी सिरीज मध्ये टाकू शकता 360. अच्छा हिंदूचं स्वतःचं आहे का? हा हां मग काय प्रॉब्लेम नाही. बाहेर इन्स्टॉलचं म्हणजे कसं पार्ट आहे आपल्याकडं बसून देते फिटिंग वगैरे करून अच्छा. देते. पण वॉरंटीचा काही विषय नाही ना? नाही आपल्याकडे फिटिंग केल्यावर काय प्रॉब्लेम. हा, मग काय टेन्शन नाही. डिझेल मॅन्युअल मध्ये डिझेल मॅन्युअल मध्ये तर सेम असतं. गिअर बॉक्स चेंज होतो. व्हेरियंट एकच आहे सॉफ्टनर. तिन्ही Okay. व्हेरियंट मध्ये भेटतो. Okay. तिन्ही इंजिन मध्ये टर्बो मध्ये आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये पण आहे डिझेल मध्ये ऑटोमॅटिक आहे प्लस मॅन्युअल आहे. पेट्रोल मध्ये पण हिची लेंथ किती गाडीची? 399. 399 फाईन. पूर्ण विजिबल आहे. मी सीट वरती केले ना बरोबर.
याच्यानंतर एक फेसलिफ्ट आलंय का की King हे आलाय आता. हे लेटेस्ट आहे एकदम नाही किंग आहे ना एक लेटेस्ट. याच्यानंतरचं अजून एक आहे का किंग हा Okay. हेडलाईट नाही मला नवीन वाले हेडलाईट आहे त्याला पूर्ण एच पॅटर्न नाही ऑटोमॅटिक कोड आहे. नाही नाही तो दिसायला मग विचारतोय दिसायला तो असं नाही एच का पॅटर्न आहे का तो पट्टीवाला? ब्लॉकचा पट्टी पुढचाच वाले. ना? हा हा हा. आहे ना बार कनेक्टेड. हे वाला variant. लाख रुपए से ज्यादा हम्म। spend करने की जरूरत नहीं क्योंकि इसका मोस्ट वैल्यू फॉर मनी वेरिएंट है और इस वेरिएंट को आप आंख बंद करके ले सकते हैं। इस प्राइस पे भी आपको पैनोरामिक सनरूफ इलेक्ट्रिकली फोल्डेबल OIVMs विद ऑटो फोल्ड डुअल जोन ऑटो एसी और कीलेस एंट्री जैसे फीचर्स मिलेंगे याचं ते- आतमध्ये सोडतो. DRLs टच स्क्रीन इंफोटेनमेंट हे काय सिस्टम ते स्टीयरिंग आपलं माउंटेड U-turn कंट्रोल्स घ्यायला क्रूज परत. कंट्रोल हा, कर्टेन रियर पार्किंग परत कैमरा आतमध्ये. रियर वाइपर और अलॉय व्हील्स जैसे फीचर्स तो इसमें हैं ही। ये पेट्रोल और डीजल दोनों इंजन के ये साथ एस- automatic और automatic एस ऑप्शनल की एक्स एस अच्छा एस मग हे ऑप्शनल काय आपण Non-Hyundai आहे. ऑथराईज असेल ना तुमचं की ठीक आहे बा हा वापरला Hyundai थ्रू तर आम्ही काही हे नाही हुंडाई थ्रू हुंडाई कडून काय आलेलं नाहीये सर तसं. नॉन हुंडाई डॅशकॅम आहे. हम्म. नाही, बोला ना नाही, सर. आहे का डॅशकॅम आहे हुंडाईचा डॅशकॅम आहे. ओके त्याची मला फक्त माहिती एकदा घ्यावं लागेल. ओके हो लेटेस्ट मध्ये आमचा तोच कन्सर्न आहे सगळं डॅश कॅम इन्स्टॉल केलं तर कसं कधी कधी हार्डवेअर किट करतात मेमरी फ्यूज बॉक्समध्ये टॅप करणं बरोबर मग त्या केसमध्ये काय होतं की ऑटोमॅटिक वॉरंटी वगैरे वाईड होतं याला ना. नाही हम्म. King ला आहे. ते तर तेच नको आहे आम्हाला वॉरंटी वगैरे वाईडचा इश्यू नको आहे त्यामुळे बाकी नाही काही कन्सर्न डॅशकॅम सर शक्यतो तो शोरूम मधून बसून घ्यायचा. काही जरी हा, झालं तर तेच. शोरूम मध्ये तुम्हाला बोलता येतं गाडीला काही प्रॉब्लेम हा, तेच, डॅशकॅमला तेच. काही प्रॉब्लेम. तोच इश्यू आहे ठीक चलो ओके आपल्याकडे जर तुम्ही सगळ्या एसरीज वगैरे केलं तर तुम्हाला वायरिंगचा काही इन्शुरन्स मध्ये क्लेम वगैरे छेडछाड मेन तो इश्यू आहे हा ठीक आहे बाहेरनं केलं किती भारी केलं तरी पण शेवटी कसं बाहेरून इन्स्टॉल म्हणलं होते वॉरंटीमध्ये इन्शुरन्स वाला तो नाही माझा नाही आहे तो भावाचा आहे तो करतो ते काही व्हिडिओ वगैरे YouTubeला. यूट्यूबला करतोय तो हा. मस्त आहे तसं आहे मस्त आहे तसं डिवाईस हा दिसतो मी एकदा आहे ना व्हेरियंटच्या ह्याच्यातून जातो आणि जे आपल्याला फीचर्स पाहिजेत नाही का हां गरजेचे तो व्हेरियंट घेतो त्यामध्ये काय काय नाही वगैरे त्याची डॅश कॅम झालं आपलं मिरर झालं किंवा मग ते त्याचं कनेक्टर येतं ना अँड्रॉइड ऑटोचं वगैरे हा ते भेटेल तुम्हाला ते ते accessories ची list. डोंगल असते एक हां डोंगल ते टाईप डोंगल देतो मी Okay. प्रीमियम मध्ये सेम तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत असं हम्म. पण ते आपला क्लस्टर जो आहे ना तो हा. असा काट्यावाला नाही स्पीडोमीटरवाला आहे आता तो काटे Speed. ॲक्च्युअल काटे नाही ऍक्च्युअल काटे नाही मग स्पीडोमीटर मध्ये डिजिट्स ओके आकडे दिसतील त्याचे. अच्छा अच्छा हा, अच्छा हे असा काट्यावाला नाही एकच आहे काट्या Okay. जातो तसा Okay. नाही बाकी मग मोड वगैरे सगळं असणार त्याला सेम पायडल शिफ्टर पण याला पण आहे त्याला पण असणार ओके तुम्हाला फक्त 360 कॅमेरा आणि डॅश कॅमेरा तुम्हाला कंपनी फिटेड आहे त्याला डॅश कॅमेरा कंपनीकडनंच येतं त्याला डोंगल पण येतं ओके पण कंपनीकडनं मग तू महाग जात असेल ना ते 20-94 पर्यंत जाते अच्छा ओके 20,94,000 चांगल्या गोष्टी आहे व्हेंटिलेटर सीट आहे त्याच्यात सगळ्या गोष्टी आहे ब्लॅक अलावीस एवढेच आहेत तुमचे इलेक्ट्रिक फोल्ड पॅनोरामा व्हील साईज चेंज नाही ना होत मॉडेलनुसार नाही सेमच आहे ना सर Same थ्रूआउट पण 19 किंग मध्ये इंच गेली की डायरेक्ट 18चं होतं 17 ओके किंग मध्ये जर गेलेत ना 18 इंच वाला व्हील होतो मग ते डायरेक्टली एक्स्ट्रीम टॉप एंड आहे ना तो नाईट ॲडिशन जर घेतलं ना तुम्ही एस ऑप्शनमध्ये हां समजा मिनिमम ते तुम्हाला 19-20 पर्यंत जाते डिझेलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन ओके तर ते जर तुम्ही घेतलं ना तर त्याला तुम्हाला नाईट ॲडिशन म्हणून एक व्हेरियंट आहे नाईट ॲडिशनला तुम्हाला 18 इंचचा वाला व्हील टाकले पूर्ण ब्लॅक कलरचे जसे की Okay. अल्काझार वगैरे त्या गाड्यांना आहे तसं आणि ती ऑल ब्लॅकमध्ये येते ऑल का? ब्लॅक इंटिरियर ब्लॅक मागचा तुमचा होंडाचा लोगो ब्लॅक हम्म. पुढचा होंडाचा लोगो ब्लॅक पूर्ण ब्लॅक ओके. गाडी पण ब्लॅक कलर येतो व्हाईटमध्ये पण येतो नाईट ॲडिशन असं काय नाही ठीक आहे मी आहे ना आता व्हेरियंट वाईज त्यांचे व्हिडिओ वगैरे बघतो मला सांगा एक लवकर तुम्हाला कोणता पाहिजे तो कन्फर्म करतो चालेल थँक्यू चालतंय थँक्यू करून टाका थँक्यू चल थँक्यू थांब त्याला जाऊ दे तर खरं त्याला काय जाऊ घ्यायचं नाही आपल्याला काय लोड घ्यायचं आता ते आहे नाही जे आपलं हा. opinion त्याचे पुढे मांडायचे हे बस आहे. मग मी ते तिकडे ऑफ रोडला घातलं म्हणलं ना गाडी आहे साईड फिरती फिरणार नाही गाडी
आणि मग आतमध्ये बसल्या एवढं असं वाटत नव्हतं प्रीमियम गाडीसारखं असं आतमध्ये. फक्त तो डिस्प्ले चांगला आहे, तो जो आहे ना तोच चांगला आहे. फक्त ड्रायव्हरचं फील हा, तो बसायला फक्त चांगला तेवढं दिलेला चांगलं आहे, आहे. बाकी कुठूनच ती हे नाही होत, हा. ग्रँड फील नाही होत अशी मोठी. नाही का की बाबा बसलोय आता डायरेक्ट बुक करायची या मोमेंटमध्ये